नमस्कार, मी प्रियांका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीला महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. पहिली आणि महत्त्वाची बातमी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या मीडिया होल्डिंग्स LLP या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ 2 दिवसांमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे देखील आदेश देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचा देखील आरोप होतोय. ही स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात का आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला. मुंढवा परिसरामध्ये तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला. सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं. हा सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आहे. सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मग कोट्यवधींच्या व्यवहारामध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच हा व्यवहार 10 कोटींच्या वरचा असल्यानं EOW आणि ईडीने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी देखील मागणी कुंभार यांनी केली आहे. 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीमध्ये 300 कोटी आले कसे? अनसेक्युअर्ड लोन होतं की बँक लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरने ते दिलं असे सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.